बंगळुरू येथे एरो इंडिया 2015 या शानदार एअर शोचं उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते झालं। यंदाच्या एरो इंडियाची संकल्पनाच मेक इन इंडिया ही आहे। भारतीय बनावटीचे आणि तंत्रज्ञानाने सज्ज विमान आणि हेलिकॉप्टरच्या प्रदर्शनात आपली ताकद दाखवणार आहेत। या एअर शोमुळे भारताच्या आणि भारतीयांच्या आत्मविश्वासात मोठी भर पडते असं पंतप्रधान नरेंद्र मोदींनी यावेळी म्हटलं। 18 ते 22 फेब्रुवारीपर्यंत हा एअर शो चालणार आहे। संरक्षण क्षेत्रातील हवाई विभागाचा एका अर्थाने शस्त्रास्त्रांचा हा बाजारच आहे। जगभरातील तब्बल 750 कंपन्या या शोमध्ये सहभागी होणार असून विविध शस्त्रास्त्रांच्या प्रतिकृती ठेवल्या जाणार आहेत। दर 2 वर्षांनी भरणाऱ्या शस्त्रास्त्रांच्या कुंभमेळ्याचं हे 10वं वर्ष आहे। Aerospace industry alone would need about 200,000 people in another 10 years. We'll set up special universities and skill development centers to cater to our defense industry, just like we have done in atomic energy and space. I have especially invited the state governments to come here with package of facilities to attract investment in defense manufacturing. Distinguished guests, this is the beginning of a new era for the defense industry in India. आपण या संदर्भात अधिक चर्चा करूयात। आमचे प्रतिनिधी अमित जोशी आपल्या सोबत आहेत। अमित, एरो शो मध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मेक इन इंडिया ही संकल्पना, या सगळ्या संकल्पनेवर कसा दिसतोय उत्साह? ऋषी, आज जे नरेंद्र मोदी यांनी भाषण केलं ते अत्यंत महत्त्वाचं। त्यांनी त्यांच्या भाषणात 2 गोष्टींचा उल्लेख केला। सगळ्यात पहिलं म्हणजे अणुऊर्जा आणि अवकाश तंत्रज्ञानामध्ये ज्या प्रकारे भारताने स्वबळावर प्रगती केलेली आहे, तशीच प्रगती आता संरक्षण क्षेत्रातील शस्त्रास्त्रांबाबत करणं आवश्यक असल्याचं त्यांनी नमूद केलंय। आणि दुसरी गोष्ट त्यामध्ये त्यांनी सांगितले की त्यांनी त्यांच्या भाषणामध्ये आवाहन केलंय की जगभरातील कंपन्यांनी इकडे यावं, गुंतवणूक करावी, तुम्हाला आवश्यक असलेल्या सर्व फॅसिलिटी किंवा सुविधा आम्ही या ठिकाणी पुरवू। यावरून एक गोष्ट स्पष्ट होते की ज्या प्रकारे एरो इंडियाचा प्रमुख उद्देश यावेळचा आहे किंवा यावेळचं जे प्रमुख बोधवाक्य आपण म्हणूया की मेक इन इंडिया, म्हणजे यापुढे जी शस्त्रास्त्र किंवा किमान हवाई क्षेत्रातील शस्त्रास्त्र निर्मिती या पुढच्या काळात होणार आहे ती भारतातच करावी किंवा भारतात कंपन्यांनी गुंतवणूक करून इथे निर्मिती करावी, भारतीय कंपन्यांना सहभागी करून घ्यावं। थोडक्यात स्वबळावर शस्त्र निर्मितीच्या दृष्टीने एक पाऊल पुढे टाकण्यासाठी अशा प्रकारे नरेंद्र मोदी यांनी आवाहन केलंय। मेक इन इंडिया हा त्यांचा जो उद्देश आहे त्या करण्यासाठी, ते साध्य करण्यासाठी अशा प्रकारे आवाहन केलंय। थोडक्यात यावेळचा एरो इंडिया शो हा खऱ्या अर्थानं वेगळा असणार आहे। नक्कीच या अर्थाचं, आणि त्याची चुणूक खऱ्या अर्थानं पहिल्या दिवशी, पहिल्या भाषणात किंबहुना पहिल्या काही काळामधून आपल्याला दिसते। धन्यवाद अमित या सगळ्या माहितीबद्दल। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।